त्याने निर्माण केलेला हा आसूर आतापर्यंतचा त्याचा सर्वात शक्तिशाली मोहरा आहे. सर्वात शक्तिशाली म्हणजे तुमच्यापेक्षाही ताकदवान? हो, कारण त्यामध्ये माझीच ताकद सामावली आहे. काय? मांत्रिक माझ्या झोपडीत आला होता. मी ध्यान साधनेत मग्न असताना त्याने माझ्यावर अचानकच पाठून हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मी हादरलो. काही समजायच्या आतच एका निळ्या रंगाच्या धुराने तोंडावाटे माझ्या शरीरात प्रवेश केला. हे सगळं काय होत आहे हे समजायलाच मला काही वेळ लागला. पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. नाकावाटे तो धूर माझ्या शरीरातून बाहेर आला, पण सोबत तो माझ्या शरीरातील सर्व शक्तीही बाहेर घेऊन आला. तो धूर मांत्रिकाच्या हातातील 3 मानवी कवट्यांमध्ये शिरला आणि मी तिथेच बेशुद्ध झालो. तुमचे हे गाठोड्यावाले बाबा भेटल्यावर मी गेले 3 दिवस पुन्हा नामस्मरणाने माझी केलेली शक्ती परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचा आता काहीच उपयोग होत नाही. पण मला भयानक स्वप्न मात्र पडत आहेत. काल रात्रीच मला दिसलं की माझ्या त्याच शक्तीच्या जोरावर मांत्रिकाने एक आसूर बनवला आहे. मातीचा चिकट गोळा करून त्यावर त्याने त्याच 3 मानवी कवट्या ठेवल्या होत्या. इतकंच नाही तर स्वतःच्या साधनेने, काळ्या मंत्राने तो त्या शक्तीला दिवसेंदिवस ताकदवान बनवत आहे. मला खात्री आहे हे फक्त मला पडलेलं स्वप्न नाही. आता तर मांत्रिकाला त्याचं नवीन शरीरही मिळालं आहे, त्यामुळे तो त्याच्या साधना तितक्याच प्रखरतेने करत आहे. पण त्या आसुरात अजूनही तो जीव टाकू शकला नाही. त्यासाठीच त्याला त्या सूर्याची आणि त्या मातीची गरज आहे. ती माती त्या सूर्यावर पडताच त्या सूर्यावरील सर्व बंधने आपोआप तुटून जातील आणि तो सुरा इतका प्रभावी बनेल की त्याच्या स्पर्शाने तो आसूर जिवंत करू शकेल. तो आसूर इतका शक्तिशाली असेल की त्याला तो स्वतः मांत्रिकही ताब्यात ठेवू शकणार नाही. त्या आसुरामध्ये माझी सर्व दैवी शक्ती, मांत्रिकाची सर्व काळी शक्ती आणि या 50 आत्म्यांची अमानवी शक्तीही असेल. इतक्यात फोन गाठोड्यावाल्या बाबांनी घेतला. पोरांनो, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होतला. माका फक्त 15 दिवसांचो अवधी देवा, असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. भेंडी, हे सगळं काय आहे? आता नयनलाही कळलं होतं की आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो होतो. खरं संकट हे आता मांत्रिकाच्या रूपात नव्हतंच मुळी, कारण तो देखील त्याची सर्व शक्ती त्या आसुरात उतरवत होता. सगळंच काही आता कठीण होऊन बसलं होतं. तिथे त्या गुफेत मांत्रिक त्या गुफेत बसला होता. ती तशीच गुफा होती जशी पहिल्या प्रवासात आपण पाहिली होती. तिथे काही गुप्त भुयारेही होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी तो एक भूलभुलैयाच होता. त्यातीलच एका खोलीत एका लाकडी पिंजऱ्यात त्याने विशालला बंदिस्त केलं होतं. तर दुसरीकडे तो स्वतः एका वेगळ्या खोलीत बसून काहीतरी करत होता. त्याने एक काळ्या तिळाने आणि कुजलेल्या तांदळाने रिंगण बनवलं होतं. त्याच्या मधोमध तो स्वतः बसला होता. त्याच्या समोर साधारण 1 फुटाचा माती आणि भाताचा एक ओला ढीग होता. त्यावर त्याने माणसांच्या त्या 3 कवट्या ठेवल्या होत्या आणि वर लाल कुंकू ओतले होते. बाजूलाच एक छोटेसे हवनकुंड बनवले होते, ज्यातून काळा दाट धूर बाहेर येत होता. मांत्रिक जोरजोरात मंत्रजाप करत होता. तिथे त्या कवट्यांच्या डोळ्यांतून आणि नाका तोंडातून निळा धूर बाहेर येऊ लागला. ती सर्व गुरुजींचीच शक्ती होती. मांत्रिकाचे मंत्र हळूहळू जलद होऊ लागले. त्याच्या आवाजाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली. त्याचे डोळे अचानक वर जाऊ लागले.
इतक्यात त्या हवनकुंडातील धूर मांत्रिकाच्या नाकातून आत गेला. त्याला काहीतरी झालं. त्याचा श्वास अडकू लागला. त्याला गुदमरल्यासारखं होऊ लागलं आणि तो अचानकच बसल्या बसल्याच जमिनीवर धाडकन कोसळला. त्याच्या तोंडातून तो काळा डांबरासारखा धूर बाहेर पडला. तो हळूहळू त्या 3 कवट्यांमध्ये शिरू लागला. ते 2 विरुद्ध रंगाच्या धुराचे लोट एकमेकांत घुसळले गेले आणि नवीन जांभळ्या रंगाचा धूर बनला. तिथे गावात, नाही, मी अशी हार मानणार नाही. गुरुजी पुन्हा एकदा साधनेला बसले. ते मंत्रजाप करू लागले. थांबा, असं म्हणत गाठोड्यावाल्या बाबांनी आपल्या गाठोड्यातून काही गोष्टी काढल्या. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गुरुजींची तीव्र इच्छाशक्ती आणि त्यांना लाभलेली गाठोड्यावाल्या बाबांची साथ त्यांना पुन्हा मिळणार होती का? त्यांची गेलेली सर्व ताकद ते करू शकणार होते का? त्या शक्तिशाली आसुराचा सामना? की हाच ठरणार होता चांगल्या गोष्टीचा अंत आणि वाईट गोष्टीचा विजय? तिथे गुहेत मांत्रिकाने झटकन त्याचे डोळे उघडले आणि तो जोरजोरात हसू लागला. कारण त्याच्या समोर मांडलेल्या त्या कवट्या अचानकच हलू लागल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.